अव बबिता, स्वयंपाकात काय बनवायला लावू मग धाराले? काय खान? तिखट बनवायला लावू का गोड बनवायला लावू? नाही तर मस्त आज पुरणाच्या पोळ्या बनवायला लावतो. तुम्ही गिमी आहे तर तुमच्याबरोबर मग आम्ही खाऊन घेईन. लय दिवसाचे बनवले नाही आम्ही बी. राहू द्या ना रे का बाई, कायले पुरणाचं बनवत बसता? आता रात्रीच तर गोड धोड हे ते सगळंच खाल्लं आपण न. आता कायले बनवता? साधा स्वयंपाक बनवा मस्त. वरण भात भाजी पोळी साधा स्वयंपाक. आणि साधा स्वयंपाक राहिला तर जेवणही धकते. एकदम तेलकट तेलकटी नाही पाहिजे आणि एकदम गोड गोळी नाही पाहिजे, नाही तर जेवण नाही धकत. काय होते मग चंद्रकलाबाई, आता नेहमी नेहमी थोडी येणार आहे तुम्ही. किती दिवसाबाद आत्ता आल्या. बबनच्या लग्नापासून आत्ता आल्या असन तुम्ही, नाही? आणि आता म्हणता का राहू द्या? नाही ना रेखाबाई, आली होती ना मी, मधात आली होती ना. बबिता, शांताबाई, मी, रिंकू आलो नाही होतो का आम्ही तिघी चौघी जणी? अच्छा, हो हो, आल्या होत्या मधात नाही, तेव्हापासून मग आता. सांग ना बबिता, तू यायले साधा स्वयंपाक बनव म्हणा. नाही तर काय मग आई, कायले गोडधोड बनवत बसतं. साधा स्वयंपाक बनवू ना. आणि रात्रीच आहे थोडं थोडं, तर आता काही जास्त स्वयंपाक नाही बनवा लागत. रात्रीच आहे ते गरम करून घेऊ आणि थोडं थोडं काही बनवून घेऊ आता. नाही तर काय मग, आता रात्रीचं आहे म्हणते तर ते वाया जाईल ना मग. त्याच्यापेक्षा राहू द्या रेखाबाई, एखाद्या वेळेस बनवू पुरणाचं. नाही तर तुम्हीच जा ना. तुम्ही नाही आण काय पाहून पण? हो नाही येजो ना, आता आहे ना वहिनी लेकरं गिकरं पावाले, घर सांभाळाले. येजो मस्त आता 2-4 दिवसासाठी. आता तर हरभराही पेरून झाला, गहूही पेरून झाला. आणि आता कामही नाही आहे. नाही हो, काम काय हाय नाही काय? पराठी आहे तर जावं लागते ना. येचून आणतो मग, जेवढं निघते तेवढं थोडं 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 आणा लागते घरच्या घरी. बाई बबिता, चंद्रकला, करा ना लवकर लवकर तयार. अंग पाय ना धुवा लागत काय? धुवा ना, तुम्ही तर मस्त बसले. जाणंच आहे ना शांताबाई, जाणंच आहे, जाऊ ना आरामात. नाही तर काय मग, काय शांताबाई, सकाळी सकाळी जाच आहे जावाच आहे. मस्त शांततेनं जा दुपारून. आता एवढ्या सकाळी जाऊन काय करायचं आहे तिथं? जेवण खावण करून तर इथूनच जाण तुम्ही. घरी गेल्यावर कोणते काम आहे? अन तशाही तुम्ही लय लय दिवस येत नाही. टाइम भेटते तेव्हा यावं लागते रेखाबाई. आता तुम्हाला तर माहीतच आहे, वावराच्या ना इकडे तिकडे भटकालीच नाही भेटत. उन्हाळ्यात राहतो बा मोकळं. शांताबाई, रेखाबाई पुरणाच्या पोळ्या बनवतो म्हणते आता. सांग बरं रेखाबाईले, काही बनवू नको म्हणा. रेखाबाई राहू द्या ना, आता कायले बनवता, राहू द्या. म्हणत होती आता आल्या बा लय दिवसाच्या तर बनवतो. तुम्ही खान तर तुमच्या बरोबर मग आम्हाला खायला भेटते, त्याच्यानं वय. मग आम्ही घरच्या घरी राहतो तर बनवत नाही, काही नाही. इच्छा नाही होत ना मग, दोघा तिघासाठी बनवूशा वाटत नाही. आणि आमची तर बबन तर खातच नाही. मग आम्ही खाणारे कोण आहे? 3 जण, आणि त्याच्यात बी धारा ती जास्त नाही खात. असं समज का आम्ही 2 जण आहे खाणारे. मग 2 जणांसाठी काय बनवा, मग बनवतच नाही. काय होते मग रेखाबाई, बनवून घ्या लागते 2 जणांसाठीच. 2-4 पुरणाच्या पोळ्या. बबिता, चंद्रकला, चला ना मग, लवकर लवकर स्वयंपाक बनवू आणि लवकर चाललो जाऊ. होते ना शांताबाई, होते ना स्वयंपाक. आरामात होते. हो स्वयंपाक तर होते, पण आंघोळही करा लागेल ना. तर पाणी गिनी कुठं तपवा लागते? बाहेर इस्त पेटवता का गॅसवरच करता? गॅसवरच तपवा लागेल ना शांताबाई. आई, गॅसवर आता स्वयंपाक बनवून का पाणी तपन? त्याच्यापेक्षा एक काम कर, बाहेर चूल पेटव, बाहेर पाणी तपते, म्हणजे आंघोळीचं टेन्शन नाही. बाहेरच्या बाहेर पाणी तपते आणि तिकडेच ते आंघोळीला जाते बाथरूमात. आपण घरात स्वयंपाक बनवून घेऊ. हो बबिता, म्हणून घेऊन तर बरोबर राहिली. आता सावट्या जणाले पाणी लय लागन ना, आणि गॅसही लय जाईन. तर बाहेरच पाणी तपू मग. आणि हिवाळ्यात तर एवढं कडक पाणी पाहिजे का लयच. थंड्या थंड्या पाणीनं तर आंघोळ करायची इच्छा नाही होत. हो शांताबाई, ठीक आहे ना, मी बाहेर इस्त पेटवतो आणि पाणी ठेवतो. बबिता, चाल मग आपण स्वयंपाकाला लागू, काय काय बनवायचं आहे तर. बरं ठीक आहे, नाही पाहतो मी रात्रीचं किती किती आहे तर, आणि बनवू मग थोडं थोडं काही. बरं. अन ह्या 2 जणी तुम्हाला सोडतच नाही, नाही शांताबाई? मागं 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 घुमून राहिल्या. हो, मागं मागं नाही तर काय, मग मागं मागच राहते. राणीले मस्त गमलं. हो ना, गमलं तिले. आता लेकरच लेकर आहे ना. हे 4-5 जण तर मस्त गमलं तिले. आजी मस्त गमते म्हणते. हो हो, लेकरामध्ये लेकरायले गमतेस. आपल्याला कसं बायामध्ये गमते, तसं लेकरायचं आहे. चाल ना मग बबिता. कोणा आणली व चैन दोघांसाठी? चैन काय याच्या आत्यानं 2 जणांसाठी. आणि ते हातातले लक्की आहे ते लहान सासून आणले म्हणते, चंद्रकला काकूनं 2 जणांसाठी.
हा काय पाय बरं, दोघांसाठी 2 चैन लॉकेट. हा आणि लहान सासूने लक्की. चांगलं आहे ना. हो चांगल्या आहे ना त्या. माया ननदच्या सासूबाई चांगल्या आहे ना. मनानं लय चांगल्या आहेत त्या. जसं ते तिच्या नातू नातनीले पाहते तसं माया लेकरालाही पाहते, भेदभाव नाही करत. हो चांगलं आहे ना. आणि माई ननद बी येते तर काही ना काही घेऊनच येते. पाहून पण आली म्हणजे कधी कपडेच घेऊन येईन तर कधी त्याच्यासाठी चप्पलच घेऊन येईन. पण खाली हाताने नाही येत, काही ना काही आणतेच त्याच्यासाठी. कधी कधी खिलोनेच घेऊन येते. चांगलं आहे ना. आणि तुझ्या सासूनं की काही घेतलं नाही काय यायच्यासाठी? माया सासूनं आता हे वाढदिवस कोण केला? त्याही नसतं केला माया सासू सासऱ्यानं. आम्ही तर 1 रुपया नाही लावला. अजून काय घ्यायला लावतं त्याले? करून तर राहिले आता ते. विचारलं काही दिलं नाही ना, म्हणून म्हटलं काही घेतलं नाही काय बा यायच्यासाठी. गेली नाही होती काय मी माझ्या सासू संग? मला पार्लरमध्ये नेलं, फेशियल केलं मी मस्त, हेअर कट आणि अजून थोडंसं मेकअपचं सामानही घेतलं मी. आणि मग बाकी लेकरायचे कपडे गिपडे सगळं त्या नसतं केलं. हो काय, मला वाटलं जाऊन केला बा पूर्ण खर्च. तेच करणार होते पण नाही म्हणे. तुमचे पैसे राहू द्या म्हणे, जमा ठेव म्हणे ते पैसे. आता जोपर्यंत आहे म्हणे आम्ही तोपर्यंत आम्हीच करन म्हणे. वाढदिवस आहे, हे आहे ते आहे, आमच्याकडे आहे म्हणे ते. असं असं. चाललंय स्वयंपाक बनवू लागतो मी. भांडेचा आवाज येऊन राहिला. स्वयंपाक बनवत असन. बरं जाय जाय बनवू लाग. मी जातो आणि बसतो त्याच्या संग थोडेसे. नाही तर मला म्हणन का उमाबाई एकटी एकटी राहते, आमच्या संग मिळून नाही राहत. सकाळपासून इकडेच आहे ना मी, गेलीच नाही त्याच्या संग बोलायला. नाही तर मग म्हणन पोरीच्या मांग मांग घुमते बा, आमच्या संग बोलतही नाही आल्या तर. हो ना, जाऊन बस ना मग तू तिकडे थोडीशी. येते एका दिवसासाठी, बोल मग त्याच्या संग. आपलं तर बोलणं चालणं चालूच राहते मोबाईलवर. नाही तर काय मग. बरं जाय मग तूही स्वयंपाक बनवला, याले घेऊन मी बाहेर बसतो. आणि हे सामान सुमान ठेवून दे ना बरोबर. आता हे असंच ठेवतं काय? उचलून ठेवून दे एका ठिकाणी. लेकराचा हात नाही पुरला पाहिजे तशा ठिकाणी. लेकरायला समजते काय? ते तर काही होय म्हणून फेकफाक करून देते, धरते ना फेकते. हो ठेवतो ना, उचल वाचल करून ठेवतो आणि लागतो स्वयंपाकाले. काय बनवायचं आहे तर पाहतो. आता तू आजच जाशील काय मग गावाले? हो हो आज नाही तर काय मग. आता तुझे बाबा आले असते तर थांबली असती 2 दिवस, पण ते आले नाही त्याच्यानं जावं लागते. येईन ना, येईन एखाद्या वेळेस. पाहिजो ना, नाही तर तूच येऊन जाजो 2 दिवसासाठी. तशी करन ना, यायला सुट्टी राहीन तेव्हा मीच येऊन जाईन. लय दिवस झाले आले नाही मी. हो ये जो मग. ये जा मग दोघे जण. चल मग बापा. या या उमाबाई. बापा बापा, सगळ्याच जण इकडे आले काय स्वयंपाक आले? हो ना, करू लागा म्हटलं स्वयंपाक. लवकर लवकर झाला पाहिजे ना, मग गावालाही जावाचं आहे. हा काय आजच चालले काय? राहा ना मस्त 2-4 दिवस. नाही ना उमाबाई, जमत नाही. आता कालच तर सांगितलं बा तुम्हाला. घरी आता तिकडेही पाहा लागते ना. हो या ना बसा. अहो सगळीची सगळी इकडे. आणि लेकरं धारा, लेकराला कोण पाहते? पाहिजे बाबा त्याईले लक्ष ठेवजो, नाही तर पडन पारी वारी वरून. हाय नाही बाबा आहे ना, पाहून राहिले. असं काय बनवा लागते आई? बनवून आता यायच्या मतानं काय म्हणते आता. एक काम कर बरं, शेंगा भाज बरं थोडेसे. हो. नाव अक्कल नाही आहे बापा माया सुनीले. कोणाही संग पाठवून देते ना पोरीले, कोणाही संग पाठवून देते. कोणाच्याही भरोशावर. आता घरचे राहिले तर बरोबर लक्ष ठेवते, अन बाकीचे ठेवते काय? बाकीचे ठेवन काय? कालपासून पोरगी गेली, नाव यायले टेन्शन नाही. मस्त खाऊन राहिले, मस्त राहून राहिले. अन पोरग तो तर काहीच नाही बोलत. बायकोचंच ऐकते, बायकोचंच ऐकते. असं नाही का काहून पाठवलं बा पोरीले, नाही पाठवायला पाहिजे होतं. बोलावं नाही काय त्यानं? तोही नाही बोलत. जाऊ दे म्हणते गेली तर. एवढं अर्जंट होतं काय बड्डेन फड्डेत जावायचं? काय बड्डेनं फड्डे पाहिलेच नाही काय तिनं? पाहूनपणा गेली न पाहूनपणा गेली. एवढी समजदार आहे काय ते? 17-18 वर्षाची, तिले समजून राहिलं. तिले स्वतःचे कपडे तर नाही धुता येत. आणि तिले पाठवते पाहूनपणा. काय झालं आता बाई? काहून सकाळी बडबड करून राहिले तुम्ही? बसा ना शांततेनं. सकाळ झाली का झालं काय तुमचं चालू?
गेली तर जाऊ द्या ना. येणारच आहे ते आज वापस. नाही 10-12 दिवसासाठी पाठवलं तिले. काहून पाठवलं ना काहून पाठवलं. कालपासून चालूच आहे ना तुमचं. तुम्हाला सांगितलं ना समजावून का गेली बात हे. वाढदिवस होता त्याच्यानं पाठवलं तिले. आता दुसरे होय म्हणजे काय परखी लोक होय काय ते. आणि तुमच्यापेक्षा तर चांगलीच पाहिजे शांता मावशी. घरी राहते तर तुम्ही तर पाहती नाही तिले. 2-2, 3-3 महिने पोरीच्या घरी राहता तेव्हा नातींची तर आठवणी नाही येत. नातू 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 जेव्हा पाहिजे तेव्हा. नाता पाठवलं दुसऱ्या संग तर तिकडे तुमच्या पोटात दुखते. कायले तिले पाठवलं आणि कायले तिले पाठवलं. स्वतः तर नेत नाही. असंच तर आहे मग तुमचं. मी बोलली का माया बोलणं दिसते. मिरचीसारखं झोमते. पण मी काय चुकीचं बोलून राहिली काय? काही चुकीचं बोलून राहिली काय? लहान आहे ना ते, नाही पाठवायला पाहिजे कोणाही संग. तू गेली असती किंवा मंदा गेली असती तेव्हा पाठवायला पाहिजे होतं. आता ते त्याच्या परिवारात गेले, मग ते त्याच्यावर लक्ष नाही ठेवणार तिच्या नातू नातींवर. आणि माया नातींवर ठेवून काय मग लक्ष ते ठेवून काय शांताबाई? पाहणार नाही. काहून नाही पाहणार? आता शांता मावशीच्या भरोशावर पाठवलाय तर तिथं पहिलेच लक्ष ठेवन ना. पहिले लक्ष ठेवन तिच्यावर. आणि तुमच्यापेक्षा तर चांगलीच पाहिजे. असं म्हणजे घरच्या लोकांवर भरोसा नाही आहे, विश्वास नाही आहे. आणि बाहेरच्या लोकांवर पहिले विश्वास ठेवतो तू. अशी आहे ना तू. सासूवर तर अजिबात भरोसा नाही आहे. सासूले चालली तोंड उचलून बोलाले. काही अक्कल आहे तुला कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे म्हणून सासू संग. आली का चालली जोराजोरात बोलाले. मी बोलून राहिली काय तुम्हाला? कालपासून चुपचाप आहे ना मी. काही बोलली काय तुम्हाला? रात्री काही म्हटलं मी? रात्री किती बोलल्या तुम्ही? अशाच आहे तुम्ही तशाच आहे तुम्ही. मग तुम्हाला समजत नाही काय? तुम्हाला असं नाही तुम्हाला तसं नाही. डोकं नाही हे नाही ते नाही. किती बोलल्या तुम्ही? कालपासून ऐकून राहिली. तरी आज सकाळी केलंच ना तुम्ही चालू. म्हणजे मी बोलत नाही म्हणून तुम्ही काय बोलतच बसान काय? असं वाटते सासू आहे बा झगडाव नाही बोलाव नाही भांडाव नाही. पण तुम्ही बोलाले भाग पाडतास. नाही बोलत म्हणत होती मी. पण तुम्ही इकडे गावात तमाशा दाखवायची सवय आहे तुम्हाला. बाहेर बसल्या लागल्या जोराजोरात बोलाले. काय झालं रूपा? सकाळी सकाळी काय होय म्हटलं हे? कायचा कलेश चालू आहे? अहो बरं झालं तुम्ही आले तर. सांगा बरं तुमच्या आईले सांगा बा समजावून. कालपासून बोलून राहिल्या त्या. पोरीले पाठवलं नातनीले पाठवलं कायलेच पाठवलं दुसऱ्याच्या भरोसावर पाठवलं. सांगा ना. आता गेली तर गेली. येईनच ना ते. आज दुपारपर्यंत येऊन जाते वापस. आता काय दिले काय कुठंच नाही पाठवू काय? मी घरातच बसून ठेवू काय? काय होय आई? झालं असन आता. गेली तर गेली. जाऊ दे. हो जाऊ दे ना जाऊ दे. जाऊ द्या बापा. तुम्हाला तुमच्या पोरीची कदर नाही तर मी कोण होय बोलणारी? तू तर आता बायकोच ऐकशील ना. माय बोलते तर चुकीचंच बोलते. चुकीचंच बोलतो ना मी. आई तसं नाही आहे. तू चुकीचं नाही बोलून राहिली, तू बरोबर बोलून राहिली. त्याच्यानं काही बोललो काय मी? हो आई बरं ठीक आहे आई. सांगितलं ना रात्री समजावून. नाही पाठवणार याच्या पुढं. अन गेली तर तुले तर माहीतच आहे ना शांता मावशीचा स्वभाव कशी आहे म्हणून. ती लेकराले टाकन काय? ते तर संघ घेऊन चालणारी आहे माहीतच आहे ना. गावातच कोणाला टाकत नाही. स्वतः घेऊन जाते स्वतःच्या जबाबदारीवर. तर ते तिले टाकन काय? आपल्याला माहीत आहे ना आई कोण कसं आहे म्हणून. चांगले लोक वाईट लोक समजत नाही काय? समजते ना. मग तू कायले टेन्शन घेऊन राहिली? टेन्शन नको घेऊ. येते ते. हो ना मी तेच सांगून राहिली. गेली तर गेली बा. जाऊ द्या. आता पोरी बाईले काय पाठवाय नाही काय? त्याच्यासाठी कालपासून काऊनच पाठवलं. आता लेकरं बाळा काय घरातच बसून नाही काय? पाठवा नाही काय त्याले? आणि तुम्ही तर कुठं घेऊन नाही जात मग. आता कुठं घेऊन जाऊ तिले? संग घेऊन घुमू काय? संग घेऊन घुमू काय म्हणजे? स्वतःही नाही नेत आणि दुसऱ्या संगही नाही जाऊ देत. काय माहित काय म्हणणं आहे तुमचं तर. बरं झालं सण आई. शांत राहत जाय बरं थोडीशी तू. सकाळी सकाळी चिडचिड नाही करायला लागत. चांगलं नाही वाटत सकाळी सकाळी. बाकीचे काय म्हणत? सगळ्याच्या घरी कल्ला बाजार काहीच नाही ना. आपल्या घरी सकाळी सकाळी तू लागली दारावर बसून. कोणी काय म्हणून पाय बा कशा म्हणून सुनीलच्याही सकाळी सकाळीच चालू होऊन जाते म्हणून. नाही चांगलं वाटत नाही सकाळी सकाळी असं बडबड करणं बोलणं. शांत ठेवा लागते घर. सकाळी सकाळी तू डोकं खराब करून ठेवशील तर मग दिवसभर तेच राहते ना डोक्यात. तूही खुश नाही राहशील आणि हेही खुश नाही राहणार. तूही रागात राहशील हेही रागात राहील. त्याच्यापेक्षा शांत वातावरण ठेवत जाय. तू बी खुश आणि हेही खुश.
जाऊ द्या बापा, मला बोलायचंच नाही आहे तुमच्या संग. मी पोरीच्याच घरी बरी होती, नाही येवाले पाहिजे होतं. तुमच्या घरी आली मी तर तुम्ही दोघे जण नवरा बायको माझ्या संग भांडतच राहता. म्हणजे आता म्हाताऱ्या लोकाले कोणी समजूनच नाही घेत. वयमान झालं, हेदळवादळ करता. आता तुम्ही मले हेदळवादळ करता. ठीक आहे, मी काही नाही बोलत. पाठवा बापा तुमच्या पोरीले, कुठेही पाठवा, काही घेणं देणं नाही मले. नाही आई, हेदळ वादळ नाही करत, चांगल्यानंच पाहतो ना. काही मारठोक करून राहिलो आम्ही का काही बेकार शब्दात बोलून राहिलो, पण तू बिना कामाचीच लावतो ना, त्याच्यासाठी बोला लागते तुले. आता तुझ्या वयामानाच्या हिशोबानं चांगल्यानं राहत जाय तू. शांत राहत जाय, शांत डोकं ठेवत जाय. शांत डोकं काय, आजपासून मी तुम्हाला बोलतच नाही ना. करा ना तुम्ही तुमच्या मतानं करा. मी किती बोलन तुम्हारे तरी तुम्ही माया ऐकता काय? शेवटी तर तुम्ही तुमच्याच मताचं करता. आईले सवयीच आहे, आई बोलतच राहते, आई अशी आहे, आई तशी आहे. मलेच वाईट पाडता तुम्ही. बरं रुपा, जाय बरं, तू घरात जाय, कामं कर. तू बी थोडीशी शांत राहत जाय. आई बोलते तर बोलू देत जाय, पण तूही तोंडाले तोंड नको देत जाऊ. रुपा, तूही तोंड लय चालते ना, थोडीशी तूही शांत राहत जाय. तुले तर माहीतच आहे, आईले बोलायची सवयच आहे, पण तुझे तोंड चुपचाप ठेवत जाय ना. तूही तिच्या बरोबरच लागतं. अहो मी बोलली काय? नाही बोलत ना मी, पण आता सकाळी सकाळी तिथं दारावर जाऊन मायसून असेल, मायसून तसेल, माय पोरग असं ना माय पोरग तसं, नाही बोलायला पाहिजे ना. मग नाही मी बोलली तर मग अजून बोलते ते. आता बोलली ना मी, आता पाहिजे. आता 8-10 दिवस बोलतच नाही ते. शांतच बसून राहील. मग अजून 8-10 दिवसानं पाहिजे, अजून जच्ची तशी होते ते. त्याच्यानं द्यावा लागते ढोस. काय तू बी बोलत नको जात जाऊ, म्हातारा माणूस आहे. नाही तर एखाद्या दिवशी मनावर घेऊन घेईन, बोलते बोलते म्हणून. एवढं नाही बोला लागत. बरं ठीक आहे, आता नाही बोलत मी. कर मग कामाला जावं लागते. बनव मग डब्बा, 10 वाजता जाईन. बरं बनवून देतो काही.